नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये सणांना खूप असे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामध्ये फाल्गुन पौर्णिमेला येणाऱ्या होळी सणाचे तर खूप असे महत्त्व आहे. होळी सणाला आपल्याकडे होळी किंवा शिमगा या नावाने ओळखले जाते, परंतु ठिकठिकाणी या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. होळी सणाला होळी, शिमगा, कोकणामध्ये तर होलिकात्सव, शिमगा नाहीतर धुळवड अशा नावांनी ओळख आहे. काही ठिकाणी होळीला रंगांचा उत्सव म्हणूनही साजरा केला जातो. होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते. त्यात आमच्या गावी संध्याकाळी 5 वाजता प्रत्येकाच्या घरातील देवघरात असलेला वीर ही देवता एका नव्या कापडामध्ये खोबऱ्याची वाटी, त्यात थोडासा भंडारा, त्यावर ठेवून वीर हा देव बांधून घरातील लहान बालकाला सजवून त्यास वीर बनवून गावामध्ये मिरवणुकीसाठी आणले जाते. साजिरे असे रूप ह्या लहान बालकांची सजावट करून त्यांच्या हातातील ही वीरदेवता गावातील सर्व ग्रामदेवतांच्या भेटीसाठी नेली जाते. या वीरांना एका गोल आकाराच्या रिंगणात गावामध्ये बसवले जाते आणि सवाष्ण स्त्रिया त्यांना साखर, खडीसाखर, पेढ्याचा प्रसाद भरवतात. गावातील सर्व आबालवृद्ध, पुरुष, महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात. पारंपरिक वाद्याच्या तालावरती काही हौशी मंडळी नाचण्याचा आनंदही घेत असतात. होळी ही का साजरी केली जाते हे आपण पाहूया. देवतांच्या काळामध्ये हिरण्यकश्यप हा राक्षस, ह्या राक्षसाला देवांकडून वरदान मिळालं होतं की तू ना दिवसा मरणार ना रात्री मरणार, तू ना कुणाच्या हातून स्त्रीच्या ना पुरुषाच्या हातून मरणार. तर ह्या राक्षसाला खूप असा गर्व झाला. त्यानंतर हा राक्षस मानवावरती आणि देवांवरतीही चाल करू लागला. तर या राक्षसाला देवांचा असीम भक्त प्रल्हाद हा ह्या राक्षसाच्या घरात जन्माला आला. त्यावेळेस त्यांनी देवाचं नाव घ्यायचं नाही असं स्वतःच्या मुलाला सांगितलं, परंतु त्या प्रल्हादाने नाव घेणं काही बंद केलं नाही. खूप वेळा त्या स्वतःच्या मुलाला मारण्यासाठी त्यांनी युक्त्या केल्या, ते आपणा सर्वांना माहीतच आहे. परंतु त्यानंतर एक युक्ती अशी केली की हिरण्यकश्यपच्या बहिणीला असं वरदान प्राप्त झालं होतं की कोणताही अग्नी, कशाही प्रकारचा अग्नी तिला जाळू शकणार नाही. त्यामुळे तिने एक होळी तयार केली, त्याच्यावरती ती प्रल्हादाला बसवला आणि त्यासोबत ती बसली. त्यानंतर तिनं त्या होळीत त्या प्रल्हादाला जाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा परिणाम उलट झाला. प्रल्हादाला त्या होळीच्या अग्नीच्या जाळाने काहीही झालं नाही आणि त्या होळीमध्ये ती होलिका, जी राक्षसाची बहीण होती, ती पूर्णपणे दहन झाली, म्हणजे जळून गेली. त्या दिवसापासून अशी परंपरा पडली की आजपर्यंत त्या होळीचा सण त्या दिवशी साजरा केला जातो. मित्रांनो, व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.